बघा लास्ट लेक्चरला आपण जस्ट थोडासा पॉइंट बघितला होता बेटा, कशाबद्दल रे? डार्क रिॲक्शन म्हणजे काय, आणि मोकळ्या मनानं बोला बरं सगळेजण. आजचं लेक्चर खूप 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 इम्पॉर्टंट लेक्चर आहे. बी फ्रँकली आपले लेक्चर घेणे एकदम व्यवस्थित. पूर्ण कॅल्विन सायकल जी आहे ती कशी होते, पूर्ण डार्क रिॲक्शन कशी होते, आणि कशा पद्धतीनं डार्क रिॲक्शन मध्ये ग्लुकोज सिंथेसिस होतो. बरोबर आहे. काय बनवणे आपलं? फोटोसिंथेसिस म्हणजे काय बनवणे बेटा? आपल्याला ग्लुकोज बनवणे, फूड बनवणे. मग ह्या डार्क रिॲक्शन मध्ये कशा पद्धतीनं ग्लुकोज फॉर्म होतोय, तयार होतोय, याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी तुमचे कान, नाक, डोळे सगळे इकडे ठेवा. ठीक आहे. एकाम्या काड्या करू नका. ठीक आहे. एकाम्या इकडे बघू नका. इकडे धंद्या सगळेच. ओके. चला, सगळ्यात महत्वाचं कन्सिडर करा, अवर बोर्ड इज ए वन मेसोफिल सेल. काय कन्सिडर करा म्हटलं मी तुम्हाला? आपला जो बोर्ड आहे हा एक कोणती सेल कन्सिडर करा? मेसोफिल सेल आहे. कारण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस कुठं होतं? लीफ मध्ये. कुठं होत आहे? लीफ मध्ये फोटोसिंथेसिस होत आहे. आणि लीफ मध्ये होणारं जे फोटोसिंथेसिस आहे ना बाळा, या फोटोसिंथेसिस होत असताना लीफ मध्ये जो स्टोमॅटा प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे? स्टोमॅटा. या स्टोमॅटाच्या मधून CO2 काय होतोय? अलगद असा बाहेर येतोय, म्हणजे आतमध्ये येतोय लीफ मध्ये. CO2 स्टोमैटा मधुन अंदर आ जाएगा. स्टोमैटा से जब वो अंदर आ जाएगा तो उसके बाद में सबसे पहले CO2 किसके पास जाएगा? तो सबसे पहले CO2 जाएगा मेसोफिल सेल के पास. कौन से सेल के पास बेटा? मेसोफिल सेल के पास जाएगा. जब वो मेसोफिल सेल के पास गया तो मेसोफिल सेल उसे क्या कर लेगी? ट्रैप कर लेगी. क्या बेटा? आ हमारे तरफ आ. CO2 ला तिकडे बोलवल्याच्या नंतर मेसोफिल सेल ने CO2 ला बोलवलं. CO2 अंदर चला गया. किसमें बेटा? मेसोफिल सेल में. मेसोफिल सेल के अंदर चला गया. उसके बाद में अब नया गाँव है उसके लिए, CO2 के लिए, तो उसे कोई ना कोई तो कैच करने के लिए चाहिए. तो वो किसमें चला जाएगा? क्लोरोप्लास्ट में चला जाएगा. आता तो जो CO2 आलाय तो CO2 कुठे गेला बेटा? आता तो क्लोरोप्लास्ट मध्ये गेला. इमॅजिन होऊ लागलं सगळ्याला. आता काय काय होतंय तर लक्षात ठेव, तो क्लोरोप्लास्ट मध्ये गेलाय बेटा. आणि क्लोरोप्लास्ट मध्ये गेल्यानंतर क्लोरोप्लास्ट मध्ये काय आहे आपण कन्सिडर करायचंय? दिस इज द क्लोरोप्लास्ट. हा आपला काय बेटा? पूर्ण क्लोरोप्लास्ट आहे. हे पूर्ण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आहे. असं कन्सिडर करण्यास आपल्यासारखं आहे का काही? नाही. हे आपला क्लोरोप्लास्ट आहे बेटा. पूर्ण क्लोरोप्लास्ट आहे. या क्लोरोप्लास्ट मध्ये काय आलाय? CO2 आलाय. आलाय का रे बाळा? CO2. कार्बन डायऑक्साइड आलाय. हा कार्बन डायऑक्साइड. वाव, किती मस्त कार्बन डायऑक्साइड आहे. सुंदर कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड आला बेटा. काय आलाय? कार्बन डायऑक्साइड. कॅल्विन सायकल खूप महत्त्वाची आहे. मॅक्सिमम नीटचे पॉइंट जे आहे ना बेटा 100% कॅल्विन सायकल मधूनच येणार. नीटला क्वेश्चन कॅल्विन सायकल मधूनच विचारलं जातं. का? कारण पोराला ते समजत नाही. ठीक आहे. आणि जे समजत नाही तेच नीटला विचारलं जातं. त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या. कॅल्विन सायकल होतीये म्हणजे कोणती रिॲक्शन होतीये? डार्क रिॲक्शन. आपण आज काय बघतोय बेटा? डार्क रिॲक्शन बघतोय. ऐकून घ्या बरं का, आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. काय बघतोय आपण बेटा? डार्क रिॲक्शन बघतोय. आता ऍक्च्युली काय होईल? डार्क रिॲक्शन केव्हा कंप्लीट होईल? जेव्हा लाईट रिॲक्शन होईल. बरोबर आहे का? काय बेटा? ज्या वेळेला फोटोसिंथेसिसची लाईट रिॲक्शन कंप्लीट होईल त्याच्यानंतरच कोणती रिॲक्शन होईल बेटा? डार्क रिॲक्शन होईल. आपण बोलूया थोडंसं लाईट रिॲक्शन बद्दल. तर लाईट रिॲक्शन कुठं होतीये? थॅलाकॉइड मध्ये होतीये. कुठं होती बेटा लाईट रिॲक्शन? थॅलाकॉइड. दॅट इज द थॅलाकॉइड. हा हे जो आहे आपला काय बेटा? थॅलाकॉइड. आपण थोडं कन्सिडर करूया एकदा. दॅट इज द थॅलाकॉइड. हे आपला थॅलाकॉइड आहे. हा थॅलाकॉइड. थॅलाकॉइड मध्ये काय असते? वॉल प्रेझेंट आहे. या आपल्या वॉल आहे. थॅलाकॉइडची वॉल आहे. आणि या थॅलाकॉइडच्या वॉल मध्ये मी सांगितलं तुम्हाला काय प्रेझेंट असते बेटा? पिगमेंट सिस्टीम किंवा फोटो सिस्टीम काय असते? प्रेझेंट असते. एक असते फोटो सिस्टीम फर्स्ट, एक असते फोटो सिस्टीम सेकंड आहे. ही कोणती आहे? फर्स्ट आहे. मग ही फोटो सिस्टीम फर्स्ट असल्यानंतर या थॅलाकॉइडच्या ल्युमेन मध्ये काय होते बेटा? H2O जो आहे त्याचं काय होते? डिग्रेडेशन होते. त्याला फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणतो. बरोबर आहे. फोटोलायसिस ऑफ वॉटर झाल्यानंतर काय होते? 4 इलेक्ट्रॉन फॉर्म होतात. प्लस बोला मोठ्यानं 4 H+ आयन फॉर्म होतात.
ऑक्सिजन जो आहे हा काय केला जातो, लुब्रिकेट केला जातो, तो रिलीज केला जातो, बॉडीत बाहेर टाकला जात आहे. अंडरस्टँड? आता हा जो बाहेर टाकला जातो आहे ऑक्सिजन, तो रिलीज झालाय, तो बाहेर गेला, CO2 अंदर आला. ठीक आहे. आता महत्वाचा विषय काय आहे, ह्या डेफिनेशनचं नाव काय बेटा या ठिकाणी, फोटोसिंथेसिस. याला फोटोसिंथेसिस सॉरी फोटोलायसिस होय ना, काय म्हणतो बघा याला आपण, फोटोलायसिस आहे. यानी वाटरचं स्प्लिटिंग झालंय, वाटर तुटलाय, उसका ब्रेकअप हो गया. ठीक आहे, तुटला तो एकमेकांपासून वेगळे झाले आणि हे जे H+ आयन से रिलीज झाले. पण त्याच्यानंतर आपण बघितलं हे जे 4 इलेक्ट्रॉन्स कोण ऍब्सॉर्ब केले बेटा, PS2 फोटोसिस्टीम सेकंड, त्याच्याकडनं इलेक्ट्रॉन कोणाकडे आले बेटा, फर्स्ट कडे आले. फोटोसिस्टीम फर्स्ट कडे आल्यानंतर त्या ठिकाणी इथं काय झालंय, NADPH फॉर्म झालाय. कशापासून, NADP- बरोबर आहे की नाही. या NADP कन्वर्टेड इनटू NADPH. NADP हा NADPH मध्ये काय झालेला आहे, कन्वर्ट झालेला आहे. मग आपण काय केलं, हा NADH जो आहे, NADPH आहे, हा बनला. इथून परत इथं कोणता चॅनल होता बेटा आपला, ATP सिंथेस आहे ना, एन्झाइम कोणतं होतं बेटा, ATP सिंथेस. या ATP सिंथेस एन्झाइम मध्ये काय बनलाय, ATP फॉर्म झालाय. काय फॉर्म झालाय, ATP. कशाचा बेटा, ADP + ATP. कशाचा वापर करून बेटा, बाय युजिंग प्रोटॉन ग्रेडियंट. काय यूज करून, प्रोटॉन ग्रेडियंट, यानी H+ चा वापर करून केलाय आपण. अंडरस्टँड? कशाचा वापर केलाय या ठिकाणी, H+ चा यूज केलाय. एवढं कळलंय तुम्हाला. ही कोणती रिएक्शन झाली बेटा, आपली लाईट रिएक्शन झाली आहे. आणि ही लाईट रिएक्शन एवढी, ये आतापर्यंत आपण एवढं बघितलेलं लाइट रिएक्शन. अभी क्या होगा, किसी ने तो पूछा यार, एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं डॉक्टर मेल्विन कॅल्विन. काय, सायंटिस्ट नेम इज डॉक्टर मेल्विन कॅल्विन. नाव बघा, डॉक्टर मेल्विन कॅल्विन. हा जो डॉक्टर मेल्विन कॅल्विन आहे, एक दिवस असं अचानकपणे उदास बसलेला होता बेचारा. नदीच्या काठावर बसला, विचार करू लागला, डोळ्यासमोर चित्र आणा, मेल्विन कॅल्विन आहे, काढून दाखवतो मेल्विन कॅल्विन. मेल्विन कॅल्विन आहे आणि मेल्विन कॅल्विन काय करतोय बेटा, एका नदीच्या काठावर विचार करतोय, अरे यार प्लांटला फूड मटेरियल जर बनवायचं आहे तर ग्लुकोजची गरज आहे, सॉरी कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. कायची गरज आहे, कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. कारण फोटोसिंथेसिस होत आहे तर केव्हा होत आहे, जेव्हा वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे दोघं जण एकमेकांसोबत रिॲक्ट होतात. म्हटलंय आपण डेफिनेशन मध्ये, कार्बन डायऑक्साईड 6CO2 + 12H2 म्हटलंय का नाही. तर मग नेमकं कार्बन डायऑक्साईड वापरल्या कुठे जातं असं कोणाला वाटलं सगळ्यात पहिले, डॉक्टर मेल्विन यांना वाटलं. तो विचार करायला लागला, यार कसं असेल हे. त्यावेळेला त्याला एक अचानक मध्ये कन्सिडरेशन त्याला केलं आणि त्याला सुचलं की बाबा आपण काय करू, ही जी काही रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन घेऊ. कोणता कार्बन घेऊ, रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन. यांच्यासाठी स्टेट दॅट ओके, डॉक्टर मेल्विन कॅल्विन यूज रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन टू डिटेक्ट द कार्बन फिक्सेशन. कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन त्याला सापडण्यासाठी त्याला कायचा वापर केला, सगळ्यात पहिले रेडिओ ऍक्टिव्ह कार्बनचा वापर केला. अँड सीन अल्गल फोटोसिंथेसिस, काल शिकलो आपण याच्याबद्दल, बरोबर आहे की. कोणतं फोटोसिंथेसिस बघितलं ना, अल्गल फोटोसिंथेसिस बघितलं. अँड ही डिस्कवर्ड, त्याने एक सायकल डिस्कवर्ड केली and that cycle name is Calvin cycle. Is that clear? Yes. त्याने एक सायकल डिस्कवर केली. त्याला असं कळून आलं की एक सायकल आहे बाबा, की त्या सायकल मध्ये कार्बन डायऑक्साईड काय करतो, फिक्स होतो. आणि त्या सायकल मध्ये एकदा कार्बन गेला की त्याच्यापासून काय बनते, ग्लुकोज बनते. अशी सायकल डिस्कवर केली कोणत्या सायंटिस्टने, डॉक्टर मेल्विन कॅल्विन. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणण्यात आलं, त्या सायकलला कॅल्विन सायकल. कॅल्विन सायकल म्हणजे डार्क रिएक्शन. कॅल्विन सायकल म्हणजे डार्क रिएक्शन. ध्यानात आला एवढा कन्सेप्ट क्लिअर झाला, लक्षात डोक्यात उडून जायला लागलं का तुमच्या, समजायला लागलं सगळ्याला व्यवस्थित समजताय. ओके चला, मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय बोलायचं आपल्याला. तर आपल्याला सायंटिस्टचं नाव कळालं, कोणता बेटा, डॉक्टर मेल्विन कॅल्विन. डार्क रिएक्शन म्हणलं सोय की तुमच्या समोर कोणाचं उत्तर आलं पाहिजे बेटा, कोणाचं नाव आलं पाहिजे त्या ठिकाणी, डॉक्टर मेल्विन कॅल्विन. समजलं तुम्हाला. मग डॉक्टर मेल्विन कॅल्विन ना त्या ठिकाणी सांगितली कोणती सायकल, कॅल्विन सायकल. म्हणजे आज आपल्याला काय बघताय, कॅल्विन सायकल. अंडरस्टँड. मग आता काय झालं बघा, लक्षात ठेवा. सगळ्यात
सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट, ही जी काही लाईट रिॲक्शन आहे, ही लाईट रिॲक्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर NADPH आणि काय बेटा ATP. आता कवाचं जर का ते बनून राहिले, हे बनलेले लाईट डिपेंडंट रिॲक्शन मध्ये कोण कोण बनले? लाईट डिपेंडंट रिॲक्शन मध्ये ATP बनलाय, NADPH बनलाय. हे सगळे बनल्याच्या नंतर सुद्धा आता खूप वेळ झाला बनून, मग ते बोर झाले असेल ना. अरे बाबा ते म्हणणारे आम्हाला वापरा रे कोणीतरी, काय म्हणतो ते, आम्हाला काहीतरी कोणतरी वापरा रे, आम्ही गावाचं बनलेलं रे बाबा इथं. मग ते म्हणतात हे वापरण्यासाठी कोणती रिॲक्शन गरजेची असते? डार्क रिॲक्शन गरजेची असते. समजलं? मग आता काय होतं बघा, लक्षात ठेवा. डार्क रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी सगळ्यात पहिले ऍटमॉस्फिअर मधून कोण येतो बाळाओ? CO2 येतो, कार्बन डायऑक्साइड येतो. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साइड येतो आणि कार्बन डायऑक्साइड आल्याच्या नंतर काय होते बघा, लक्षात ठेवा. हे जे काय आहे क्लोरोप्लास्टचा स्ट्रोमा पार्ट आहे. कोणता पार्ट आहे? स्ट्रोमा पार्ट. ह्या कार्बन डायऑक्साइड आला की सगळ्यात पहिले कार्बन डायऑक्साइडला ऍब्झॉर्ब करण्यासाठी एक या ठिकाणी शुगर प्रेझेंट असते, दॅट इज RUBP. कोणती शुगर असते बेटा? RUBP नावाचं शुगर कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. तो वो तो रहा देख रहा होता है यार, कब आएगा मेरा CO2. ठीक है, क्या होता तो कब आएगा मेरी CO2. ठीक है, लक्षात. हाँ यस, वो उसकी राह देख रहा है यार, कब आएगा मेरा CO2. जैसे उसे CO2 दिखा तो क्या कर लेगा, उसे एब्सॉर्ब कर लेगा. बरोबर है कि नहीं? तसंच असते ना बाबा, ले दिवसानंतर उसकी चाहत है, बहुत बड़े दिनों के बाद वो आया हमारे पास, तो हम क्या करेंगे उसे, अरे हाँ भैया गले लग जाने. ठीक है, तो काय म्हणतात बेटा, RUBP किती कार्बनचा आहे? 5 कार्बन कंटेनिंग कंपाउंड आहे. किती कार्बनचा बेटा? 5 कार्बन कंटेनिंग कंपाउंड है. और 5 कार्बन कंटेनिंग कंपाउंड RUBP, यानी इसका फुल फॉर्म क्या है बेटा? राइबोल्यूज 1,5 बायफॉस्फेट. काय इसं नाव? राइबोल्यूज 1,5 बायफॉस्फेट. लिहून देऊ का? काय बेटा हा? राइबोल्यूज 1,5 डायफॉस्फेट. समजलं तुम्हाला? लक्षात ठेवा, हा राइबोलोज 1,5 डायफॉस्फेट आहे. बायफॉस्फेट म्हटलं तरी चालतंय, डायफॉस्फेट म्हटलं तरी चालतंय. हा जो है RUBP वो किसकी राह देख रहा है बेटा? CO2 की राह देख रहा है. बड़े दिनों से उसकी राह देखते देखते उसके पास CO2 आ गया. अब ये 5 कार्बन का और एक कार्बन और इसमें ऐड हो गया, तो कितने कार्बन का हो जाएगा? 6 कार्बन का हो जाएगा. लेकिन जब भी इंसान को अपनी मनपसंद जो चीज है वो मिल जाती है, तब इंसान एक्साइटेड स्टेट में चला जाता है. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला माणसाला आपल्या पसंतीची गोष्ट भेटते त्यावेळेस माणूस फॉर्म मध्ये जाते. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा, तसंच हे पण कशामध्ये जाते? फॉर्म मध्ये जाते. फॉर्म मध्ये गेल्यानंतर बघा, आता सगळ्यात पहिले याला किती कार्बन आहे? 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन. 5 कार्बनचा बनलाय. एका कार्बनला एक इथं काय बेटा? फॉस्फेट ग्रुप. दुसऱ्या 5व्या नंबरच्या कार्बनला इथे एक फॉस्फेट ग्रुप. असं स्ट्रक्चर आहे. 1,5 म्हणल्यानंतर पहिल्या कार्बनला फॉस्फेट आणि 5व्या कार्बनला फॉस्फेट आहे. मग त्यात पुन्हा कोण आला इकडून बेटा? आता 5व्यात 6वा आला, आहे की नाही? अहो ना, 2घात 3रा आला. तसे 5व्यात कोणता आला? 6वा आला. मग किती कार्बन झाले इकडे बेटा? एकूण 6. आणि आज CO2 अटॅच झाला आणि CO2 म्हणतो, अरे तुम्ही 5 जण सोबत राहून काय करता? आपण 6 झालो, आपण काय करू आता? 2 तुकड्यात विभागणी करून घेऊ, वाटण्या करून घेऊ. बाबा लक्षात, काय करून घेऊ? वाटण्या करून घेऊ. 2 मॉलिक्यूल सारखे अर्धे द्यायचे आणि यांचं डिग्रेडेशन होते. किती मॉलिक्यूल मध्ये बेटा? 2 मॉलिक्यूल. किती कार्बनचे? 3 कार्बनचे. समजलं? 3 कार्बनचे किती मॉलिक्यूल बेटा? 2 मॉलिक्यूल मध्ये कन्व्हर्जेशन होईल आणि त्यांना म्हणणार आपण 3 फॉस्फो, काय म्हणणार त्याला? 3 फॉस्फो ग्लिसरिक ऍसिड. काय म्हणेल बाळा या ठिकाणी? 3 फॉस्फो ग्लिसरिक ऍसिड. अंडरस्टँड? आणि हा किती कार्बनचा असेल? 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3 कार्बन कंटेनिंग. बघा 3 दुनी 6. तुम्हाला तर 5च आहे, पण हा 6वा. कळलं? ओके, अंडरस्टँड दिस? पण ही प्रोसेसला काय म्हणणार? या प्रोसेसला RUBP चं कन्व्हर्जेशन 3 कार्बन कंटेनिंग फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये होत आहे. RUBP हा अनस्टेबल आहे. कसा आहे हा? अनस्टेबल आहे. पण हा कसा आहे? स्टेबल आहे.
म्हणून कॅल्व्हिन सायकल होत असताना सगळ्यात पहिला प्रोडक्ट बनतो तो किती कार्बनचा असतो? म्हणून कॅल्व्हिन सायकलला और प्यार से हम क्या कहते बेटा? C3 सायकल. काय म्हणतो आपण त्याला? C3 सायकल असं म्हणतो. कळलं? मग आता मला सांगा डार्क रिएक्शनची नावं किती? डार्क रिएक्शनला डार्क रिएक्शन म्हणणार, दुसरी गोष्ट कॅल्व्हिन सायकल म्हणणार, तिसरी गोष्ट लाईट इंडिपेंडंट रिएक्शन म्हणणार, आणि चौथी गोष्ट पुन्हा काय बेटा? C3 सायकल म्हणणार. बरोबर बोललो की नाही? सगळ्यांना समजायला बेटा आता क्लिअर. आपल्याला हळूहळू घेणे 1-1.5 तास लेक्चर चालतं आपलं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, क्लिअर करायचं म्हणून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर. म्हणजे झोपेतून उठलं एवढे सांग रे बाबा लगेच म्हणलं बघ तुम्ही C3 सायकल असते, कॅल्व्हिन सायकल असते, कॅल्व्हिन मेल्विन कॅल्व्हिन ती प्रपोज केलेली आहे. कळालं तुम्हाला? लक्षात ठेवा. मग आता काय होतंय, या ठिकाणी CO2 तर आलाय, पण CO2 याला बाइंड करण्यासाठी एक एन्झाईमची गरज असते. त्या एन्झाईमचं नाव काय बेटा? दॅट इज रुबिस्को. कोणता एन्झाईम बेटा? रुबिस्को. कोणत्या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये होते रे बेटा? रुबिस्को एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये होते. आणि हा जो रुबिस्को एन्झाईम याचा लॉंग फॉर्म काय आहे? रायबोलूज 1,5 बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. काय बेटा? रायबोलूज 1,5 बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. लक्षात राहील? ओके, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे बेटा. आणि या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये जर एखाद्या रिएक्शन मध्ये कार्बन जर ऍड केला जात असेल, अगर एखाद्या रिएक्शन मध्ये काय जात असेल बेटा? कार्बन जात असेल, त्याला कार्बोक्सिलेशन म्हणतो की नाही आपण? काय म्हणतो बेटा? कार्बोक्सिलेशन. म्हणून या ठिकाणी कॅल्व्हिन सायकलची फर्स्ट स्टेप आहे, त्या स्टेपचं नाव काय बेटा? कार्बोक्सिलेशन. अंडरस्टँड? कळलं का रे बाळा? सगळ्यात पहिली स्टेप काय बघितली आपण? कार्बोक्सिलेशन इज द फर्स्ट स्टेप. इज दॅट क्लिअर? यस. झोपू नका फक्त नाही तर बस. मला वाटतं सगळ्यांना क्लिअर समजून राहिला. म्हणजे स्लो सांगितलं तर 100% जमतं, कारण आपलं बरोबर जमते ते. मग मॅचिंग आहे का? लक्षात ठेवा. मग आता काय झालं? कार्बोक्सिलेशन कसं झालं कळालं असेल सगळ्यांना. कसं झालं कार्बोक्सिलेशन बेटा? या ठिकाणी काय CO2 एंटर झाला, 5 कार्बन कंटेनिंग 6 कार्बन मध्ये कन्वर्ट झाला. तो अनस्टेबल होता म्हणून त्याचे किती कार्बन मॉलिक्यूल बनले? 2 मॉलिक्यूल बनले, 3 कार्बनचे. त्याचं नाव काय बेटा? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. ओके, फॉस्फोग्लिसरिक ऍसिडला अजून प्रेमानं आपण काय म्हणू शकतोय? फॉस्फोग्लिसरेट. का? ऍसिड आहे ना ते. ऍसिडला आपण रेट म्हणतो. जसं ग्लुटामिक ऍसिडला ग्लुटामेट, अस्पार्टिक ऍसिडला अस्पार्टेट. बरोबर आहे? तसं ग्लिसरिक ऍसिडला ग्लिसरेट, फॉस्फोग्लिसरेट. कळलं मग? लक्षात ठेवायला प्रेमानं और प्यार से बोलो. काय म्हणणार त्याला? प्यार से बोलो. फॉस्फोग्लिसरेट. हा, लक्षात ठेवायला फॉस्फोग्लिसरेट सुद्धा म्हणू शकतो. 3 फॉस्फोग्लिसरेट. कारण 3 नंबरच्या कार्बनला काय अटॅच आहे? यांच्या फॉस्फोरिक ऍसिड, सॉरी फॉस्फरस अटॅच. काय अटॅच आहे? फॉस्फरस. लक्षात ठेवा. मग मला एक गोष्ट छोटीशी बोलू का? ते केमिस्ट्रीचा पार्ट आहे. म्हणजे सर जी बायो पढ़ाते पढ़ाते अब तो केमिस्ट्री में चले गए. ठीक है, तर ऍक्च्युअली इट इज अ पार्ट ऑफ केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. लक्षात ठेवा. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री एकदम बढिया आहे बरं का. माझी तर एकदम बढिया आहे. रियलिटी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मस्त शिकवता येते मला, पण बायो शिकवतोय सध्या. ठीक आहे, तर बायो पर फोकस करा. हाँ, और ये चैप्टर आपको बहुत मार्क देगा नीट में, क्योंकि ये नीट की जान है. लक्षात ठेवा. मस्त क्वेश्चन येणार याच्यातून. आता एवढं कळालंय तुम्हाला? CO2 ऍब्सॉर्ब झालाय. कळलं नसेल तर मला बोला. कळलंय? मग आता काय झालंय? इकडं लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये कोण बनली आहे? ATP बनली आहे. हे म्हणते अरे मी खूप बोर झाली रे बाबा, मला वापरणार आहे कोणीतरी. ते म्हणतं थांब जरा. आता ये इकडे. लक्षात ठेवा. आले ना बाबा ATP आले इथं. ATP आल्यानंतर काय होणार? ह्या ठिकाणी काय होईल? किती मॉलिक्युल आहे हे? 2 मॉलिक्युल. मग किती ATP येणार? प्रत्येकाला एक लागणार आहे भाऊ. लक्षात ठेवा. टेस्टेची एक ATP. ठीक आहे, मग 2 ATP आल्या. कशामध्ये कन्वर्ट झाले बेटा? ATP ना लॉस केले. काय बेटा? अनऑर्गॅनिक फॉस्फेट. तर कन्व्हर्जेशन कशामध्ये झालं? ADP मध्ये. 2 ADP हेअर फॉर्म. ओके,
दोन एडीपी बनल्या. दोन एडीपी बनल्यानंतर आता बघा काय झालं या ठिकाणी बघा बरं का बेटा. आता मला सांगा एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जर रिएक्शन मध्ये ऍड होतोय तर त्याला काय म्हणत असतो आपण? फॉस्फोरायलेशन. काय म्हणतो? फॉस्फोरायलेशन म्हणतो. मग या ठिकाणी फॉस्फोरायलेशन झालं, आतमध्ये ऍड झालाय इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड झाला. 3 नंबर ऑलरेडी बिझी आहे, त्याच्यापेक्षा हायली रिएक्टिव्ह 1 नंबरचा कार्बन असतंय. मग हा फॉस्फेट जाऊन कशाला अटॅच होईल? 1 नंबर. म्हणून या ठिकाणी 2 मॉलिक्यूल बनेल 1,3 डाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. कळलं का तुम्हाला? डाय पीजीए म्हणजे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, फॉस्फोग्लिसरेट. ठीक आहे. याला म्हणतो आपण फ्री कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. इट इज अंडरस्टँड दिस? एवढं कळालंय का? डोक्याच्या वर जात नाही ना? हा. आता बघा 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बनवण्यासाठी आपण काय केलंय? त्या ठिकाणी 1,3 डाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बनवण्यासाठी आपण एटीपीचा वापर केला. मग याच्या नाकावरती गुस्सा आला. ते म्हणतो अरे बाबा तेला नेलं आणि मला त्याला म्हणलं थांब तुम्ही चाल बाबा ये इकडं. लक्षात ठेवा तुझं काय करतो? रिडक्शन. काय करतो? NADPH लॉस 2 molecule of NADH lost their hydrogen and converted into a 2 molecule of NADP-. कळलं का तुम्हाला आता? काय बनलं रे? NADP-. काय वापरला आपण? NADPH वापरला. म्हणजे सरळ सरळ काय करतोय रे आपण? लाईट रिएक्शन मध्ये बनलेले प्रोडक्ट इथं वापरतोय. बरोबर आहे. मग मला सांगा लाइट रिएक्शन नहीं तो डार्क रिएक्शन नहीं आहे का नहीं? असं बोलू शकतो की नहीं? कारण कैल्विन साइकिल बनने के लिए एनर्जी चाहिए, पैसा लगता है उसके लिए. क्या चाहिए? पैसा लगता है उसके लिए. पैसे के सिवा कुछ होता है कि बेटा? कुछ भी नहीं होता. पैसा ही जिंदगी है, ऐसा नहीं है. लक्षात ठेवा. खूप मोठी महत्वाकांक्षा, खूप मोठी गोष्ट आहे बेटा. पैसा हे जीवन जगण्याचं साधन बनून गेलं आहे ना. आणि लोक कशाच्या मागं पळतात सध्या? पैशाच्या मागं पळतात. तुम्हाला उपदेश करणारा माणूस खरंच गरजेचा आहे माहिती का? पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैसा हे जीवन जगण्याचं साधन आहे. पण लोकांनी पैसा कमवणं म्हणजे जीवन करून टाकलं. बरोबर आहे. माणूस पैशानं गादी विकत घेते पण पैशानं झोप विकत घेऊ शकत नाही. माणसाला सुखाची झोप लागणार असेल तर इमानदारीचे काम पाहिजे. 2 नंबरचा धंदा करून मी झोप येत नाही. त्याला झोपायची गोळ्या आहे, घे गोळी झोप. आणि रियालिटी नाही. लोकांना गोळ्या आहे झोपेच्या. कोणाला गोळ्या झोपेची आहे? आपल्याला नाही का? आपला बाप इमानदारीने कमवतो, शेतकरी बाप आहे आपला आहे ना. इमानदारीने कमवतो, इज्जतीच खातो. बापाचं आपल्याला काय टेन्शन नाही आपलं कोणावरचं, अजिबात नाही. आपलं कमवणार, आपलं खाणार. कोणाच्या दारात जायचं काम आहे का आपल्याला? अजिबात नाही. आणि हीच गोष्ट गरजेची रे. स्वाभिमानानं जगणं गरजेचं आहे. आपल्या लोकांचा स्वाभिमानच गेला आणि आपण आपल्या लोकांना मोठे करत नाही. सगळ्यात मोठी चुकी माहिती आपली, आपल्या लोकांना मोठं करा. आपण आपल्या चालल्या शेजारच्यानं गाडी घेतली तर आपली एवढी आग होते. कसं काय घेतली त्याला गाडी? घेतली त्यानं, घेऊ दे त्याला. रियालिटी ना ती आहे का नाही? आपली त्यानं गाडी घेतली तर हे दिलं. काय गाडी ती? भंगार गाडी ती. आम्ही त्याला भंगार का होती घेतली तर चक्का आहे का? चक्का आहे गाडीचा. भंगार घेऊ का? त्याने पूर्णाची घेऊ, तुला काय घेणं? हे लोक आपले सुधारले पाहिजे. रिडक्शन करू आपण पहिले. काय करू बेटा? रिडक्शन करायचंय पहिले. रियालिटी बोलतोय मी, ध्यानात ठेवा. लोक नुसती जीवाजीवी चालू आहे एकमेकांची आणि लोक गाड्यावर टाकते जलते नो. आता कोणी तळात रिकाम नाही आहे तर कोणी तळात रिकाम. कोण कोणावर तळात रिकाम आहे, कोण कोणाचं रडत नाही, कोण कोणासाठी हसत नाही. बाबा लक्षात ठेवा, स्वार्थाची दुनिया आहे. आज ती मकर संक्रांती म्हणून सांगतो तुम्हाला. माणूस आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला. कोणी गोड रिकाम, कोणी गोड बोलायला रिकाम नाही. गोड तुमच्यासोबत लोक खावा बोलत जाऊ, तुमच्यासोबत काम आहे. तुमचं काम झालं ना गेलं तुम्ही. इट्स अ रिअल फॅक्ट. कॅल्विन सायकल तशीच आहे. याचं काम झालं ना तेवढं वापस आहे. एटीपीला बोलवलं पहिले प्रेमाने, काम झालं ना चालली वापस आहे. मग हे म्हणतं चाललो आम्ही डबल कुठं? लाईट रिएक्शन. मग कळलं का तुम्हाला? हा NADP मायनस कुठून आला होता? अबे डार्क रिएक्शन मधून आला होता वापस. हा ADP कुठून आला होता? अबे डार्क रिएक्शन मधून ADP आला होता. कळलं का तुम्हाला? लक्षात ठेवा, हे कुठून दुसरीकडून नाही आले. डार्क रिएक्शन मध्ये, लाईट रिएक्शन मध्ये गेले, लाईट रिएक्शन मध्ये, डार्क रिएक्शन मध्ये आले.
म्हणजे कळलं तुम्हाला, लाईट रिॲक्शन साठी कोण गरजेचं आहे हो? सूर्य गरजेचा आहे. लाईट रिॲक्शन साठी कोण गरजेचं आहे हो? सूर्य गरजेचा आहे. एनर्जी गरजेची लाईट. पण ह्या लाईट इंडिपेंडंट रिॲक्शनला लाईट गरजेचा नाही. म्हणून तर सांगतोय हिला डार्क रिॲक्शन जरी म्हणत असले याचा अर्थ असं नाही की रात्रीला होते. याचा अर्थ असं नाही की ही रात्रीला होते. ये रात को नहीं होती. जब लाइट रिएक्शन होती है तभी डार्क रिएक्शन होती है. दिन में होती लेकिन उसे टेक्स प्लेस होने के लिए क्या जरूरी नहीं होता? सनलाइट जरूरी नहीं होता. और क्यों जरूरी नहीं होता ऐसा अगर आप सवाल पूछेंगे तो का जरूरी नाही आहे? कारण लाईट रिएक्शन एन्झायमॅटिक रिएक्शन नाही. एखादं एन्झाइम बघितलं का आपण याच्यामध्ये? बोला. एखादं एन्झाइम आपण याच्यामध्ये बघितलं नाही. पण याच्यामध्ये काय बघितलंय? एन्झायमॅटिकल रिएक्शन आहे. एन्झायमॅटिकल रिएक्शन कधीच लाईटच्या प्रेझेन्स मध्ये होत नाही. कारण जर लाईट मध्ये डिस्ट्रॅक्शन आलं तर काय होतंय? एन्झाइम डिस्ट्रॉय होते. समजलं? समजतंय का की लाईट इंडिपेंडंट रिएक्शन याचा अर्थ रात्रीला होते असं नाही. जेव्हा याचं रिडक्शन होईल बेटा 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं काय झालं? रिडक्शन झालं. त्यावेळेला काय होईल? NADPH लॉस करेल हायड्रोजनला. हायड्रोजन ऍड होईल त्याला रिडक्शन म्हणतात. काय म्हणतात? रिडक्शन झाल्यानंतर या ठिकाणी काय बनेल बेटा? 3 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. काय बनेल बेटा? 3 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. याला ट्रायोज शुगर म्हणतात. काय म्हणतात? ट्रायोज शुगर म्हणतात. बाळा किती मॉलिक्यूल बनले रे बेटा याचे? 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. किती कार्बनचा आहे रे? 3 कार्बनचा आहे. सोनेवर लक्षात द्या एकदा. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ऍसिड आहे. काय आहे? ऍसिड आहे. जेव्हा ऍसिडला आपण रिड्यूस करतो, काय करतो? रिड्यूस. तेव्हा त्याचं कशामध्ये कन्वर्ट होतं रे बेटा? अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होतं. ध्यानात ठेवा. ऍसिडचं कन्व्हर्जेशन कशामध्ये होतं बेटा? अल्डिहाइड मध्ये होतं. म्हणून इथे काय बनला? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. याला अजून रिड्यूस केलं तर अल्डिहाइडचं कन्व्हर्जेशन कीटोन मध्ये होतं. ओके, याला अजून रिड्यूस केलं तर त्याचं कीटोनचं कन्व्हर्जेशन अल्कोहोल मध्ये होतं. लक्षात असून द्या, हे त्याचे स्टेप्स आहे कन्वर्जेशनच्या. अंडरस्टँड? समजतंय? चलो अब यहाँ पे बना पागल. लक्षात ठेवा PgAl. क्या बना बेटा? अब ये पागल बना रही है ना तुमको. समजतं का मग तुम्हाला? इथपर्यंत आले, अर्धी सायकल कंप्लीट झाली अशी वाटायला लागली तुम्हाला. आताशी अर्धी सायकल कंप्लीट झाली बाबा. मग आता काय झालंय? पागल आला इथं. म्हणजे काय म्हणलं बेटा? PgAl फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. काय? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. अब ये जो फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड यहाँ पे बना तो क्या कर देगा? एक कार्बन डाइऑक्साइड को लॉस कर देगा. इसको बेटा एक कार्बन डाइऑक्साइड एक कार्बनला लॉस करेल. काय करेल बेटा? कार्बनला लॉस करेल. अब कार्बनला लॉस केल्यानंतर फक्त कार्बनलाच लॉस न करता हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सुद्धा काय करेल? लॉस करेल. काय काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. काय काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांना सगळ्यांना लॉस करणार इथं बरं का. मग आता किती कार्बन लॉस झाला? 1. बोरून किती आला होता? 1. इथून किती लॉस झाला? 1. मग इथं किती राहिले आता? 5. कळलं किती राहिले? 2, 3, 6. टोटल किती आहे? 6. 6 मधले किती गेले? 1 गेला. किती राहिले? 5. अगेन रिजनरेट इनटू अ रुबिस्को. 5 कार्बन कंटेनिंग कशामध्ये बेटा? रुबिस्को. पण ते म्हणतं मी फुकट होणार नाही. इतका भुकून कशासाठी आलो? मला काय द्याय? ATP. ATP कन्वर्टेड इनटू अ ATP कन्वर्टेड इन ADP. आणि याचं काय बेटा? रिजनरेशन. आणि काय बनेल बेटा या ठिकाणी? पुन्हा कोण बनेल? रायबोलोज 1,5 फॉस्फेट बनेल. बायफॉस्फेट बनला. तो परत काय ऍब्सॉर्ब करेल? परत येईल. परत किती कार्बन येईल? मग अशी एका ग्लुकोज मध्ये किती कार्बन असतात? 6. एका ग्लुकोज मध्ये किती कार्बन आहे? 6. म्हणजे एक ग्लुकोज बनवण्यासाठी ही जी सायकल आहे किती फिरवावं लागेल तिला? 6 वेळेस फिरवावं लागेल. समजतंय का? किती वेळेस राऊंड मारावं लागतील? 6. चला पहिला कार्बन आला, 1 कार्बन आला बरोबर आहे की नाही? नंतर दुसरी सायकलला 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6 कार्बनचा बनला काय बेटा इथं? ग्लुकोज. आता समजलं का ग्लुकोज कसं बनतं फोटोसिंथेसिस मध्ये? पण इतकी साधी स्टेप नाही. येतं नुसतं येतो पिक्चर आहे. ठीक आहे, येतो काय बेटा? येतो ट्रेलर आहे, पिक्चर तर बाकी आहे असं म्हटलं. अरे काय जमत नाही ना तेव्हा
लक्षात ठेवा. कळायला लागले का? हळद देऊ नका बाबा, एखादं जागते राहो. आणि शेजारचा जागवा, नाही तर शेजाऱ्यासोबत करा तुम्ही संधी, तुम्ही जो पण मी इशू तिकडे आहे का नाही. शेजारच्याला म्हणा तुम्हाला सांगू नको रे, काही लोकली बडी असते एवढ्या वेळात झोपते ते. समजून राहिलं तुम्हाला म्हणे? इज दॅट क्लिअर नाव? झोपू नका. इकडे आता पागल आलंय, पागल तुम्हाला पागल नाही करू म्हणून त्या ठिकाणी काय केलं, एक कार्बन लॉस केला बिचाऱ्यानं, वापस कशामध्ये कन्वर्ट होऊन गेलाय? आरयूबीपी मध्ये. रुबिस्को नाही, काय आरयूबीपी. लक्षात ठेवा. मग आता राहिला विषय, ही जी झाली सायकल तयार. काय तयार झाली? सायकल. तुम्हाला काही इमॅजिन केलं सायकल विकल असून काही ठिकाणी ही सायकल आहे. सायकल तयार झाली, हिचं नाव दिलं काय बेटा? हिचं नाव दिलं आपण कॅल्विन सायकल. लक्षात ठेवा, बढिया आहे एकदम. कोणती बेटा? ही कॅल्विन सायकल बेटा. कॅल्विन सायकल या ठिकाणी बनली आहे. बनली. आता सायकल तर बनवली, एवढा मोठा खेळ झाला, सगळं काही व्यवस्थित झालं, तर ग्लुकोज बनवायचा आहे. महत्वाचा विषय सांगू का तुम्हाला? ग्लुकोज कसं बनते सांगायचंय का? हे बघा, हे तुमच्या सिलेबसला नाही, हे सेकंड इयरला आहे. बीएससी सेकंड इयरला आहे. जर तुम्ही ऍग्रीला गेले तर तुम्हाला फोटोसिंथेसिस चॅप्टर सेकंड इयरला, ठीक आहे. आणि सेम चॅप्टर आहे, जसाचा तसा आहे. फक्त थोडा काय दिला इथं एक्स्ट्रा दिला आहे. ग्लुकोज कसा बनते मी सांगू तुम्हाला का राहू द्यायचं? पण तुमच्या सिलेबसला नाही, ते पेपर यायला प्रश्न नाही येणार याच्यावरती. ठीक आहे, सांगू आपण. ठीक आहे बेटा, ज्या वेळेला याच्या 6 सायकल कंप्लीट होत्या, 3 सायकल ज्या वेळेला कंप्लीट होतं त्यावेळेला इथं 3 कार्बनचा एक मॉलिक्यूल बनते. किती कार्बनचा? 3 कार्बनचा एक मॉलिक्यूल बनते. त्याचं नाव असते DHAP. काय नाव असते बेटा? डिहायड्रो ॲसिटोफिनॉल किंवा डिहायड्रो ॲसिटोफॉस्फेट. ठीक आहे. नंतर दुसऱ्या वेळेस 3 सायकल जेव्हा कंप्लीट होते त्यावेळेला डबल एक 3 कार्बनचा मॉलिक्यूल बनतो. त्याचं नाव असतं PGAL. काय? PGAL. जे दोघे एकमेकांचे काय असतात? आयसोमर असतात. काय असतात? आयसोमर. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. एवढं कळलंय? ओके, एवढं कळलंय. हे बनलंय कशापासून? या रिएक्शन पासून. एक एक कार्बन घेऊन हे बनले. नाही कळलं? डबल ऐक, नाही डबल तरी बी ऐका, कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही त्याच्यामुळे. चला, सबसे पहले कार्बन आया, उसे कैच करने वाला कौन है? मग तुम्हाला जर नीट मध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट कार्बन डायऑक्साइड एक्सेप्टर? राइट? हाँ, इन द प्रेजेंस ऑफ विच एंजाइम? रुबिस्को. कोणता एंजाइम? रुबिस्को. आणि या रुबिस्को एंजाइम बद्दलची प्रॉपर्टी काय माहिती का? वर्ल्ड लार्जेस्ट एंजाइम. जगात सगळ्यात जास्त एंजाइम आहे. वर्ल्ड लार्जेस्ट एंजाइम रुबिस्को. सेकंड नंबर थिंग इज दॅट हे वर्ल्ड लार्जेस्ट जरी असलं तरी नंतरचा कंडिशन काय महत्वाची माहिती? लक्षात ठेवा की हे लार्जेस्ट प्रोटीन सुद्धा आहे. वर्ल्ड मधलं कोणतं प्रोटीन बेटा आहे? लार्जेस्ट प्रोटीन. इज दॅट क्लिअर? मग नंतरचा विषय काय झाला? कार्बन डायऑक्साइड आला, एक कार्बन इथं फिक्स झाला, एक सायकल. डबल दुसरी सायकल, डबल किती कार्बन आले? 3. आणि कंपाऊंड मधला त्याचं नाव काय बेटा? DHA. क्लिअर? यस. अगेन सायकल टेक्स प्लेस. एक कार्बन डबल, 2 कार्बन डबल, 3 कार्बन, 3 आले, त्याला काय म्हणलं बेटा? PGAL. आणि दोघे एकमेकांचे काय आहे? आयसोमर. मग दोघं म्हणून आपण दोघं सख्खे भाऊ, फक्त दिसायला वेगळे आहेत सारखी, मग आपण एकत्र झालेलं होते आहे का नाही? आपण एकत्र होती ना बनवेल फ्रुक्टोज. काय म्हणून बेटा या ठिकाणी? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. काय म्हणून बेटा इथं? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. अंडरस्टँड? मग फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट झाला. आता फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट काय करेल? हे म्हणून माझं फॉस्फेटचं लेस वजन झालंय ADP कन्वर्ट होऊन जाईल कशामध्ये बेटा? इथं ATP. एक ATP चा मॉलिक्यूल फॉर्म होईल. 6व्या नंबरचा जाईल का पहिल्या नंबरचा जाईल? पहिल्या नंबरचा जाईल, कारण फर्स्ट कार्बन हा हायली रिएक्टेबल असतो. मग फर्स्ट कार्बनचा लॉस झाला आणि बघ राहिला कोण बेटा इथं? फ्रुक्टोज 6 डाय. कशाला? आता एकच फॉस्फेट राहील ना. ओके, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेट म्हणून मी ह्या रूपात राहून खूप बोर झालो. याचं मीटिंग होईल एका एन्झाइम सोबत, त्याचं नाव आहे आयसोमरेज. कोणतं एन्झाइम बेटा? आयसोमरेज.
आयसोमरेज एन्झाइम याच्या प्रेझेन्स मध्ये फ्रुक्टोज कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा? ग्लुकोज 6 फॉस्फेट. कशामध्ये बेटा? ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणून मला एक ग्लुकोजचं खूप वजन झालंय, मी कोणाला देऊन टाकतो बळा होतो? एडीपी ला देऊन टाकते. त्या टाइम एडीपी कन्वर्टेड इनटू एटीपी. आता एक तो 6व्या नंबरचा तो बी तयार केला, तिथे कोण राहिला? ग्लुकोज. बनला ग्लुकोज. दॅट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये ग्लुकोज बनवला. मग मला सांगा, लाईट डिपेंडंट रिएक्शन आणि लाईट इंडिपेंडंट रिएक्शन यांच्यामध्ये जोडणारा पार्ट कोण आहे हो? दोघांना जोडणारा पार्ट कोण आहे हो? एटीपी आणि NADH. आता नीट वर येऊ का थोडंसं? आता नीट वर येतो बघा, लक्षात ठेवा. Which of the first carbon dioxide acceptor in plant? RUBP. Okay, which is the largest abundant protein in the world? The first stable product in the Calvin cycle, 3-phosphoglyceric acid or 3-phosphoglyceric acid. Okay, and it is takes place in the presence of a Rubisco, यानी कार्बोक्सिलेज एन्झाइम. and ह्या प्रोसेसला काय म्हणतात? कार्बोक्सिलेशन. ऐकलं? म्हणजे कार्बन ह्या रिएक्शन मध्ये ऍड होण्याला म्हणून त्याला काय म्हणतो आपण? कार्बोक्सिलेशन. फॉस्फेट ग्रुप इथं ऍड होऊ लागला म्हणजे फॉस्फोरायलेशन. काय? फॉस्फोरायलेशन. H+ ऍड होऊ लागला म्हणजे रिडक्शन. काय? रिडक्शन. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय होऊ लागलेलं बेटा? रिडक्शन नंतर परत याचं काय होऊ लागलेलं आहे? रिजनरेशन. मग कॅल्विन सायकल मध्ये एकूण किती स्टेप आहे हो? 3 स्टेप आहे. किती स्टेप आहे? 3 स्टेप. एक कार्बोक्सिलेशन, एक रिडक्शन आणि एक रिजनरेशन. फॉस्फोरायलेशन इज आल्सो स्टेप ऑफ रिडक्शन. कायची स्टेप बेटा? ही पण एक रिडक्शनची स्टेप आहे. समजलं? मग मला सांगा, कॅल्विन सायकल किती स्टेप मध्ये कंप्लीट होते रे? 3 स्टेप. पहिली स्टेप कोणती रे? दुसरी कोणती आहे? तिसरी कोणती आहे? रिजनरेशन. लक्षात ठेवा, कार्बोक्सिलेशन होण्यासाठी एन्झाइम कोणतं लागते? रुबिस्को. रिडक्शन होण्यासाठी एन्झाइम लागते NADP रिडक्टेज. कोणतं? NADP रिडक्टेज. कोणतं एन्झाइम? NADP रिडक्टेज. त्यानंतर कसं होणार? रिडक्शन व रिडक्टेज. NADP टाकून द्यायचं त्याच्यात. NADP रिडक्टेज. अवघड आहे काही? रुबिस्को. RUBP मध्ये रुबिस्को टाकून द्यायचं. झालं. सोपं आहे ना ते? एकदम सिंपल फॉर्मॅट आहे. मग आता एवढं तर केलं, पण हिशोबाचं काय? तीच मेन राहते ना. सगळ्यात शेवटी 70 झाला, पण हिशोब हिशोब करत हिशोबात ताळमेळ लावणं पडेल ना. बरोबर बोलतोय का? हिशोब तर क्लिअर ठेवावा लागेल आपल्याला. हिशोब क्लिअर करणं पडेल. किती कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्ट केले? 6 कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्ट केले. एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी किती कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्ट केले? 6 कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्ट केले. किती एटीपी खर्च झाल्या हो? एका सायकलला 2 इथं आणि एक इथं, म्हणजे एका सायकलला 3 खर्च झाल्या हो. मग एका सायकलला 3 तर 6 सायकलला किती? 18. 18 किती बेटा? खर्च काढणं पडणार ना बाबा. खर्चाशिवाय कसं काय जमून? 18. ठीक आहे. नंतरचा विषय पुन्हा काय बोललो आपण या ठिकाणी? 18 ATP खर्च झालाय. NADPH किती खर्च झाले? 2 एका सायकलला. तर 6 सायकलला किती? 12. ओके, 12 NADPH हा झाला खर्च. कळलं? याच्यावर नेक्स्ट प्रश्न विचारला जाईल. Understand? Okay, and that is the Calvin cycle. I hope you all the better understand it. Yes. Okay, is that clear? Yes. So critical point. घरी जाऊन डबल एकदा बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे? सो आजच्या दिवस आपण एवढंच बघू. ठीक आहे? चालेल. धन्यवाद. थोडंसं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे बरं का. ऐकून घ्या. हे खूप महत्वाचं आहे बघा. बंद करा ते. एकदा लक्ष द्यायचं. काय असतं माहिती का? आपल्याला आपल्या शिक्षक काय सांगते हे कळत नाही. आणि मॅक्सिमम विद्यार्थी, तुम्ही सध्या टीनेजर्स आहे ना, तुम्हाला काय वाटतं? सांगायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम नाही. त्याचं सांगायचं काम, आपलं ऐकायचं काम नाही. पाहू मग ते काय सांगतात. मला म्हणजे मला सांगायचा एवढा विषय. आपण स्वतःला काय करतो माहिती का? एक्सप्लेन करण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो. मी असं आहे. माणसानं तसं कधीच वागू नये बाळा. खरंच तसं वागू नका रे बेटा कधीच. का? तुमचे विचारच तुमचं व्यक्तिमत्व सांगतात. ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमी. काय?
तुमचं व्यक्तिमत्व भिकारी नसलं पाहिजे. रियालिटी सांगतोय. खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस बनण्याचा प्रयत्न करा. आणि आपण खूप दुसऱ्यालाच 150 आणि समजण्याचा प्रयत्न करत नाही. आपण कधी आपण काय आपल्याला काय वाटतं माहिती का, फक्त मी जरा विषय संपलायचा, मी जे ऐकेन तेच आहे, असं अजिबात नसतं बेटा, लक्षात ठेवा. आयुष्याच्या वाट्यावरती चालत असताना माणसाला अनेक काटे येतात, अडचणी येतात, पण माणूस तोच यशस्वी होतो जो त्या काट्याला घाबरून वापस येणारा नसला पाहिजे. तो कसा असला पाहिजे, त्याच्यावर तो मात केली पाहिजे, नंतर पुढे गेला पाहिजे. त्याला समोर काय भेटतो, सक्सेस भेटतो. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला आज अभ्यास करायचा कंटाळा नक्की येईल, नक्की कंटाळा येईल तुम्हाला अभ्यास करण्याचा. रियालिटी कंटाळा येईल. तुम्हाला असं वाटेल यार 1 घंटा झालो आपण बसतो यार, आपल्याला नाही आता नाही जमायला लागलं माझ्याकडनं. त्या दिवशी तुम्ही स्वतःचा विचार करताय, बरोबर आहे की नाही, लक्षात. स्वतःचा आता सध्याचा विचार करताय, भविष्याचा विचार करून पहा, त्या दिवशी बाळा तुम्ही नक्की अभ्यासाला लागसा. कारण आता तुमचा आमच्यासारखाचा विषय निघून गेला. आता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये सध्या एवढी खतरनाक कॉम्पिटिशन आहे बाळा, सोन्यावर लक्षात ठेवा. एवढी खतरनाक कॉम्पिटिशन आहे. एका पोस्टसाठी 10,000 फॉर्म आहे. एका पोस्टसाठी 10,000 कॉम्पिटिशन कुठे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो लेकराव, लक्षात ठेवा, एवढा अभ्यास करा, एवढं स्ट्रगल करा. एक दिवस आपल्याला पाहून आपल्या आईवडिलांनी म्हटलं पाहिजे, अरे बाप, ही खरंच माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, अभिमानानं सांगितलं पाहिजे त्यांनी. त्या दिवशी तुम्ही खरंच जगले लेकराव, लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यामुळं तुमच्या आईवडिला त्यांची मान खाली घालावं लागेल ना, त्या दिवशी खरं तुमचं जीवन जगून काही फायदा नाही. लॉस गेले तुम्ही, आयुष्य नाही तुमचं, अजिबात काहीच नाही, लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाला तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय की अरे बाबा, वेळेची किंमत ठेवा. जो वेळेची किंमत ठेवल का, वेळ त्याची किंमत ठेवा, आहे ना. आणि ज्याला वेळेचीच किंमत नाही, मग तो काय, तो अजिबात नाही, काहीच नाही करू शकणार रे बेटा, लक्षात ठेवा. आणि वेळ जाते आणि गेल्यानंतर तिची किंमत सांगून जाते. मग तिची किंमत आम्हाला कळलेली आहे, आम्ही तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही वेळेत जर वेळ समजून घेसाल तर वेळ तुमची उद्या कदर करेल. आणि जर तुम्ही ती वेळ समजून नाही घेणार, तुमची कदर वेळ करणार नाही. विशेष लेडीज अँड जेंटलमॅन्स, लक्षात ठेवा. लेडीज ना तर मी म्हणतो 2 वर्ष एवढा खतरनाक मेहनत करावी ना, टॉपला आलं पाहिजे म्हणा, टॉपला डायरेक्ट, लक्षात ठेवा. कारण आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे, त्याचं लक्षात ठेवा सगळ्या जणांनी. मी तुम्हाला डबल आठवण देईन. आज बोलतोय तुमच्याकडे अजून 1 वर्ष बाकी आहे, अजूनच 6 महिन्यात मी बोलणार, तुमच्याकडे वेळच नाही रे. 6 महिने राहिले, आहे का नाही. वेळ कोणासाठी थांबते का बाळा, अरे वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यासाठी प्रयत्न करणं कधी सोडू नका. तुम्ही प्रयत्न करत राहा. शेवटी सक्सेस देणं कोणाच्या हातात आहे, श्रीकृष्णाच्या हातात आहे, बरोबर आहे का नाही, लक्षात ठेवा. तो देईल, नक्की देईल, पण तो कोणाला कशानुसार देईल, मेहनतीनुसार देईल, आहे की नाही. त्यासाठी मेहनत करा. मेहनत केल्या गेल्या तुम्हाला फळ भेटणं असं की नाही बरं, क्योंकि सबर का फल मीठा होता है. खूप बढिया असते, मेहनतचं फळ मिठा असतं म्हणतो आपण. मेहनतचं फळ गोड असते, बिना मेहनतीचं फळ भेटत नाही, भेटले बी ते सडेल असते. रियालिटी आहे ती. त्यासाठी स्वतःची मेहनत करा. अरे मी तर म्हणतो. आणि दुसरी विषय असा असतो, आपण बघा तुम्ही आता सगळे मुलं स्टेटसवर गेलेत सध्या. अशी स्टेटस असते बाबा बाबा, स्टेटस इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, अजून काय असतं रे, टेलिग्राम, अजून रे ट्विटर, स्नॅपचॅट. चोरून लपून चॅट करण्यासाठी स्नॅपचॅट असते, ते तुम्हाला नाही माहिती. त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. सोशल मीडियाचं वाटतं तेवढा फायदा पण आहे ना सोशल मीडियाचा, तोटाच थोडी हो. फायदा नाही का सोशल मीडियाचा, किती फायदा आहे, बाप रे बाप, खूप सारा फायदा आहे सोशल मीडियाचा. तो फायदा घ्या ना, तोटा कशाला घेता, लक्षात ठेवा. आणि राहिला विषय स्टेटसचा, आर्मी, एखादा आर्मीवाला माणूस शहीद होतो, त्याचे स्टेटस ठेवता, मान्य आहे मला. अरे आर्मीवाल्याचे स्टेटस ठेवता तुम्ही, मला मान्य आहे. तुम्ही पहा, मी आता भरपूर दिवस झाले, आता जेव्हा मी एखादा जेव्हा शहीद होतो ना, कधीच मी स्टेटस नाही ठेवत. अभिमानाची गोष्ट नसते रे बाबा ती. आणि स्टेटस ठेवून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली जाते काय, हा. स्टेटस ठेवणारा स्टेटस कुठे ठेवतो, बाथरूम मध्ये जाऊन, बाथरूम मध्ये स्टेटस पाहत राहते. ते अशी रियालिटी. मोबाईल घेऊन बाथरूम मध्ये जाते लोक आता,
तसं होत. पहिले लोक पेपर घेऊन जात होते, आता लोक मोबाईल घेऊन जाते. रियालिटी सकाळी उठल्या उठल्या मॅक्सिमम जर सकाळी उठल्या उठल्या ऑनलाईन राहते पहा तुम्ही, आणि ते सकाळी उठल्या उठल्या कुठं ऑनलाईन राहते. त्याला विचारते का तू कुठे आहे, करा त्याला व्हिडिओ कॉल. नाही, इट्स अ रियालिटी. मग आपली संस्कृती आपण खरंच विसरत चाललो बरं का, लक्षात ठेवा. खूप विसरलो. स्टेटस अपलोड केल्यानं कधी काय होत नाही, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली जातो. कधी कुणी जाऊन पाहिलं करेल, त्याच्या नंतर 3 दिवस स्टेटसला येतो, 4थ्या दिवशी त्याला कोणी काय करत नाही, विसरूनच सगळे त्याला. कधी तुम्ही गेले काय कदा शेख जवानच्या घरी गेले, त्याच्या आईला भेटले, त्याच्या माईला भेटले, त्याच्या बहिणीला भेटले, त्याच्या बायकोला भेटले, त्याच्या पोराला भेटले, त्याच्या पोरीला भेटले, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या कधी? आपण त्या जाणून नाही घेतल्या का? कारण आम्हाला फक्त शॉक करणे हो की आम्ही देशभक्त आहे, लोकांना आम्हाला देशभक्त म्हणलं पाहिजे, बस. त्यातच आम्ही काय समाधानी आहे ना. बाकी आपल्याला काय, स्टेटस टाकलं म्हणजे आम्ही देशभक्त. मला एका जणांनी विचारलं होतं, का हो सर इतक्या दिवसापासून तुमचा स्टेटस पाहा तुम्ही, एकबी आर्मीचं कधी शहीद झाल्यानंतर तुम्ही स्टेटस टाकलं नाही. म्हणलं ती अभिमानाची गोष्ट नाही ना, अपमानाची गोष्ट झाली आहे. आपला जवान शहीद झाला, आपण बदला घेतला पाहिजे तिथे जाऊन, ती गोष्ट आहे. स्टेटस टाकून काय सिद्ध होत आहे? काय सिद्ध होते का? नाही होते सिद्ध. लक्षात ठेवा. पण तरी भारतातले खरंच नौजवान आहे जिने का खूप मोठं कौतुक करा वाटते माहिती का. दर 5 दिवसाला एक आपल्याकडं स्टेटस येत आहे, भावपूर्ण श्रद्धांजली, शहीद झाला जवान. वाईट गोष्ट आहे हो, पण तरी मात्र आर्मी भरतीची प्रत्येकाला काय आहे, ओढ आहे. प्रत्येकाला काही इच्छा आहे की मी कशामध्ये गेलो पाहिजे, आर्मीमध्ये गेलो पाहिजे. ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, आहे का नाही? आणि तेच माझ्या महाराष्ट्राचं आणि तेच माझ्या या भारताचं काय माहिती का, खूप मोठं सौभाग्य आहे. म्हणून आज भारत अखंड त्या ठिकाणी भारत बनण्यास तयार आहे. बरोबर आहे, लक्षात ठेवा. एवढं ध्यानात ठेवा. एकदा तुम्ही सगळ्यांना अभ्यास करायला लागा फक्त, ठीक आहे.